महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटना यांच्या नेतृत्वाखाली आज महावीर गार्डन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी शासनाच्या धोरणांविरोधात संतप्त घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रलंबित मागण्यांचं निवेदन सादर केलं। मोर्चा दरम्यान 10 रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता, 5 रुपयाची आंबाडी सरकार करते लबाडी अशा घोषणा देण्यात आल्या। नाही कुणाच्या बापाचं, मागतो आमच्या घामाचं, नाही कुणाच्या बापाचं, मागतो आमच्या कष्टाचं, नाही कुणाच्या बापाचं, 5 रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले आंबाडी सरकार करते लबाडी, हम सब एक है, हम सब एक है। सेविकांनी मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, जाहीर केलेल्या वेतनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, सर्वोच्च न्यायालयानुसार ग्रॅज्युएटी देणे, पेन्शन लागू करणे, रिक्त पर्यवेक्षिका पदे भरणे तसेच चेहरा ओळख प्रणाली आणि अनावश्यक ऑनलाईन कामाचा ताण थांबवणे अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। ऑनलाईन ताण, FRS प्रणाली आणि प्रोत्साहन भत्ता हा कर्मचाऱ्यांवरील मानसिक छळ आहे। जाहीर वेतन तात्काळ लागू करावे आणि तांत्रिक कामांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ द्यावे अशी मागणी संघटनेच्या सचिव शुभांगी पाटील यांनी केली। याबाबत शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं यावेळी दिला। आज आम्ही प्रथम म्हणजे आम्हाला 15,000 मानधन देणार हे त्यांनी कबूल केलेलं असतानाही आम्हाला 13,000 मानधन दिले त्यांनी आणि प्रोत्साहन भत्त्याच्या नावाखाली आम्हाला कमी तोडक्यात पैसे दिलेले आहेत। आणि आमची प्रमुख मागणी ही आहे की आम्हाला मानधन हा शब्द नकोच आहे, आम्हाला वेतन हवं आहे। कारण आम्ही जी आमची लहान पिढी घडवतोय ते म्हणजे पाया आहे। म्हणजे हे सरकार असं करते की कुंभार जो मडकी बनवतोय त्या कुंभाराला विसरते आणि नंतर ज्याच्यावर कलाकुसर केली जात्या त्या लोकांना तुम्ही भरघोस अशी हे दिली जात्या। पण आमच्यासारख्या जी हातात त्यांचे जे भवितव्य आहे, देशाचं भवितव्य ज्या घडवत आहे आम्ही त्या लोकांना तुम्ही म्हणजे निरुत्तर करत आहे। मानधन या नावाखाली तुम्ही त्यांचं मानहानी केल्यासारखा प्रकार आहे। त्यामुळे आम्हाला वेतन हे मिळालंच पाहिजे, ही आमची मेन मागणी आहे। त्याचबरोबर इतरही मागण्या आहेत आणि आम्हाला सरकार प्रत्येक वेळेला आमची फसवणूक करतं। म्हणजे तुम्हाला ही गोष्ट दिली जाईल म्हणून सांगितलं जाते, 15,000 तुम्हाला मानधन देणार आहे हे सांगितलेलं असताना सुद्धा त्यांनी आज आम्हाला 13,000 दिलेले आणि प्रोत्साहन भत्ता म्हणून हे केलं। पण आम्हाला प्रोत्साहन भत्ता हा नकोच आहे, आम्हाला सरसकट पैसे मिळावे ही आमची मागणी आहे। यावेळी सतीशचंद्र कांबळे, अकीब पठाण, वर्षा लहुटे, रेखा पाटील, अर्चना कांबळे, अक्काताई पाटील यांच्यासह अंगणवाडी बालवाडी कर्मचारी उपस्थित होत्या।